श्री स्वामी समर्थ. एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये खूप छान अशी सेवा आपण बघणार आहोत आणि ही सेवा कोणी करायची आहे सर्वप्रथम ते बघूया. तर ही सेवा तुम्ही तुमचं जर घराचं बांधकाम सुरू असेल, कारण एका ताईनं कमेंट केली होती की तर तुम्ही ही सेवा करू शकता. किंवा तुम्हाला नवीन बांधकाम सुरू करायचं आहे किंवा घर घ्यायचं आहे किंवा प्लॉट घ्यायचा आहे, नोकरीसाठी कोणत्याही गोष्टीत तुम्ही ही सेवा करू शकता. तर काय करायचं आहे, आपल्या देवघरामध्ये श्रीयंत्र आहे. नसेल तर तुम्हाला श्रीयंत्र आणावं लागेल, कारण ह्या सेवेसाठी आपल्याला श्रीयंत्रच लागतं. तर यथाशक्ती मोठं छोटं कोणतंही आणू शकता. तर काय करायचं, श्रीयंत्र तुम्हाला घ्यायचं आहे आणि श्रीयंत्रावर तुम्हाला सेवा करायची आहे. ही जर सेवा तुम्ही केली तर तुमचे कोणतेही रुकलेले कामं किंवा काम कोणतेही तुम्हाला करायचे आहेत आणि अडचणी येतात, तर त्यासाठी तुम्ही ही सेवा सर्वोत्तम ही सेवा मानली जाते. सर्व अडीअडचणी आपल्या दूर होतात ह्या सेवेनं. कारण ही सेवा म्हणजे आपल्या महालक्ष्मीची आणि विष्णू नारायणाची सेवा आहे. तर ही सेवा कशी करायची? तर ही सेवा तुम्हाला संकल्पयुक्त 40 दिवस ही सेवा करायची आहे, न खंडित पडता. का ह्या सेवेनं तुमच्यावरचे म्हणजे लक्ष्मीची कृपा होते आणि लक्ष्मीची कृपा जर झाली तर तुमच्या घरामध्ये आर्थिक संकट येत नाही. आर्थिक संकट कधीच येणार नाही आणि घरात पैसा टिकून राहतो. त्याचबरोबर स्थिर लक्ष्मी तुमच्या घरामध्ये राहते. आणि हे जे श्रीयंत्र आपण सेवा करतो ना, श्रीयंत्रावर अष्टलक्ष्मी विराजमान असतात आणि या अष्टलक्ष्मी आपल्यावर येणारे सर्व संकट किंवा आपल्यावर असणारे सर्व संकट त्या दूर करत असतात. आपल्या घराचं, आपल्या घरातल्या व्यक्तींचं चारही बाजूनं त्या संरक्षण करत असतात आणि घरात येणाऱ्या पैशाचे जे काही वाटा आहेत त्या मोकळ्या करत असतात. त्याच्यामधले जे काही आपण म्हणतो ना अडीअडचणी असतात त्या दूर करत असतात. त्याच्यामुळे आपल्या घरातली जे काही आपल्या घरावर कधीच आर्थिक संकट येत नाही. तर कर्ज असेल तर ते सुद्धा तुमचं हळूहळू कमी व्हायला मदत होते. तर काय करायचं आहे, श्रीयंत्र घ्यायचं, त्याला त्याच्यावर अभिषेक करायचा आहे. श्री सूक्त म्हणून अभिषेक करायचा. गळती पात्र लावून द्या, हाताने पाणी टाका, कसंही टाका, पण त्याच्यावर पाणी टाकत राहा. श्री सूक्त म्हणायचं. 16 वेळेस श्री सूक्त म्हणू शकता किंवा 1 वेळेस म्हणू शकता. पण अभिषेक जेव्हा करता त्यावेळेस 16च वेळेस श्री सूक्त म्हणायचं आहे. शेवटच्या आवर्तनाच्या वेळेस फलश्रुती म्हणायची आहे. अगोदर संकल्प करायचा, कारण संकल्पाशिवाय कोणतीही सेवेचं फळ पटकन मिळत नाही. संकल्प करा आणि 40 दिवसच ही सेवा करा. बघा, 40 दिवसाच्या आत तुमचं काम झालेलं असेल किंवा तुमच्या कामाला गती मिळालेली असेल, याची गॅरंटी मी तुम्हाला देते. त्याच्यामुळे सांगते की ही सेवा तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला फरक पडेल. तर काय करायचं, संकल्प करायचा. त्याच्यानंतर तुम्हाला खाली आसन बसायला घ्यायचं, संकल्प करायचा आणि 16 वेळेस श्रीसूक्त म्हणून त्याच्यावर अभिषेक करायचा श्रीयंत्रावर आणि त्याच्यानंतर स्वच्छ श्रीयंत्र पुसून घ्यायचं. त्याच्यानंतर त्याच्या खाली त्याला आसन काहीतरी किंवा एखाद्या डिशमध्ये ते ठेवायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यावर कुंकवाचा अभिषेक करायचा, म्हणजेच कुंकुमार्चन करायचं. आता हे कुंकुमार्चन कसं करायचं? तर कुंकुमार्चन करते वेळेस तुम्हाला 1 वेळेस श्रीसूक्त म्हणायचं. आता इथे पण तुम्ही 16 वेळेस श्रीसूक्त म्हणू शकता. पण वेळेअभावी तुम्हाला वेळ असेल तर करा, नसेल तर 1 वेळेस म्हटलं तरी चालतं. तर 16 वेळेस म्हणा, 1 वेळेस म्हणा, श्रीसूक्त म्हणा. त्याच्यानंतर विष्णू गायत्री मंत्र 16 वेळेस, त्याच्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र 16 वेळेस, कुबेरांचा मंत्र 16 वेळेस, त्याच्यानंतर नवार्ण मंत्र 16 वेळेस, त्याच्यानंतर गायत्री मंत्र 16 वेळेस, त्याच्यानंतर स्वामी समर्थ महाराजांची 1 माळ पूर्ण जप घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कमालात्मक मंत्र 16 वेळेस घ्यायचा आहे. सेवा करत असताना तुम्हाला कुंकुमार्चन करत राहायचं आहे. तर आपण जेव्हा तर ह्या 5ही बोटानं कुंकुमार्चन करायचं. शुद्ध कुंकू घ्यायचं आणि हेच कुंकू तुम्ही रिपीट करू शकता. म्हणजे कारण रोज वेगळं कुंकू घ्यायची गरज नाही. रिपीट हे कुंकू तुम्ही करू शकता. तर असं रोज तुम्हाला 40 दिवस सेवा करायची आहे. आणि कधी करायची सेवा? तर बघा, ही सेवा सहसा सायंकाळच्या वेळेस करायची, कारण सायंकाळची वेळ ही माता लक्ष्मी घरात येण्याची वेळ असते. आपण त्यावेळेस दिवाबत्ती करत असतो आपल्या अंगणी, त्याच्यानंतर देवघरात दिवे लावत असतो, कारण लक्ष्मीचं स्वागत आपण करत असतो. तर त्याच वेळेस ही तुम्हाला सेवा करायची आहे. नसेल पॉसिबल
त्यावेळेस तर मग सकाळी करा. सकाळी म्हणजे ब्रह्ममुहूर्तामध्ये आपण सकाळी देवपूजा वगैरे करतो त्यावेळेस करून घ्या. दुपारी वगैरे अशी ही सेवा करू नका, एवढं सांगायचं आहे. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची चरणी परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.